ही आपली वसुंधरा, कोट्यावधी जीवांना स्वतःच्या कुशीत मायेने सांभाळणारी एक जिवंत माता. नदीचे पाणी, डोंगरावरून कोसळणारे धबधबे आणि वाऱ्याच्या तालावर डोलणारी ही हिरवीगार झाडे, या सगळ्या रूपामध्ये ती वर्षानुवर्ष फक्त देत आली आहे. सृष्टीची ही पंचमहाभूते, भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश आपल्या जीवनाचा खरा आधार आहे. संतांनीही म्हटले आहे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी, कारण या निसर्गाशिवाय आपले अस्तित्वच अशक्य आहे. आज मानवाच्या अमर्याद हव्यासापोटी हीच वसुंधरा संकटात सापडली आहे. विकासाच्या नावाखाली आम्ही जंगले नष्ट केली, हवेत प्रदूषणाचा धूर सोडला, ऋतुचक्र बदलू लागले, कुठे पूर तर कुठे भीषण दुष्काळ. आज आपली धरित्री माऊली घायाळ झाली आणि मूकपणे अश्रू ढाळत आहे. आपण सुखाच्या शोधात आपल्याच भविष्याचा पाया पोखरत तर नाही ना? कॉन्क्रीट सिमेंटच्या जंगलात आणि मानवाच्या बेजबाबदार प्लास्टिक संस्कृतीत अडकलेल्या वसुंधरेची ही एक मूक किंकाळी आहे. जेव्हा पृथ्वीवरून झाडांची हिरवळ नष्ट होते आणि तिची जागा प्लास्टिकचा कचरा घेतो, तेव्हा निसर्ग ही माणसाकडे पाठ फिरवतो. पैशाच्या बळावर आपण पाण्याचे टँकर विकत घेऊ, पण ढगातून बरसणारा पाऊस आणि निसर्गाचे अस्तित्व विकत घेऊ शकत नाही. हेच कटू सत्य आहे. भारीच रंगली, मस्तीची गाडी फुल स्पीडने धावली. मोबाईल वर बीट, हातात भन्नाट मूड, आज फक्त एन्जॉय, बाकी सगळं गुड. नळ चालू राहू दे, काय फरक पडतो, थेंब थेंब वाताना मला भारी वाटतो. शॉवर मध्ये डान्स, गाण्याची कमाल, आजची ही पार्टी एकदम धमाल. हसत खेळत कोण झाड ओढून आहे शिवाजी, तुझ्या माहिती लागेल एवढं गडबड ना. कसं काय तिकडे शिवाजी आज? काय सांगू मामा, नदीचे पाक वाढला गेल्या कचऱ्यात तसं दिले असं आपल्या वाढे परवांचं हाताने पिवडून टाकली बघा. काय त्याला आपली पोरं आपली माणसं काय करायचं? काय सांगू शिवाजी, यंदा बी पाऊस नाही, पाऊस पाणी नाही, काय नाही. टँकरनं पाणी वाजवतोय आपण. शेतकरी हे बघे सोसायटी पाण्याचं बिल किती आलंय. उडवू पाण्याचे तुषार, आजचा दिवसा पडला बाकी सगळं फार. सेल्फी रील्स व्हिडिओ फुल ऑन स्टाईल, लाईक्सचा पाऊस चेहऱ्यावर स्माईल. नुसतं ढकलते काय, पाऊस काय पडत नाही. पाऊस नाही, पाणी नाही. माणसानं आता पण सुधारलं पाहिजे. काय करू मामा, सगळीकडे प्लॅस्टिक कचऱ्याचा ढीग बघून माझं डोकं बदल झालंय. अरे शिवाजी, आपल्या वसुंधरेला आपण वाचवलं पाहिजे. ते ना मामा, सारखं पर्यावरण होते ते सचिन तुमचा कुठं आहे? सचिन असं जीवर पाणी नाश करत असेल, चल बघूया. पाणी आहे ना, वाहू दे वाहू दे, मस्तीच्या लाथेंब जाऊ दे जाऊ दे. आजचा क्षण भारी, थांबू नको रे, डान्स कर गा रे. काय नव्हता काय चालले, पाणी नाश करत आहे. आधी पाणी बोल बिल बघितलंच काय जीवाची किती आले, चौथ्याडी बिल बोलता किती आले. बिल पाणी नाश करला. कुठं काय जाते, आम्ही ऐकतो भरायला. हो बसा. काय समजायचं? पाऊस पडतेच की यंदा. अरे पाऊस पडलेला सोड, पाऊस नाही लोक बघा किती आलंय. तर आले परत नाही काढली. पडते पाऊस, घ्या बसा. मला काय कळतंय? मला सगळं कळतंय तुला बाय मी. हो, पाऊस पडतोय का बसा. अरे सचिन, हे पावसाचं ढग आहेत, हे काही पाऊस पडणार नाही, येतील आणि जातील. पाणी येण्याकारी नाश करू नको मरता. की बिल बघितलंच काय सोसायटीचं, पाण्याच्या टँकरचं किती आले. मरणार कळते रे, काय पडणार तो असं घाण करणार छतावर, सिमेंटचं रस्तं, तो प्लॅस्टिकचा कचरा. पर्यावरणाला काय जागा आहे का पाणी मुरायला?
पाणी मुरत नाही काय नाही कसं पडणार पाऊस? मग प्लास्टिकचा कचरा मी एकटाच करतोय. सगळं गाव करते सगळ्यांनी सांगायला पाहिजे ना. मग पृथ्वीची काळजी सगळ्यांनी घ्यायची. तुझ्याकडून प्रवास करते. अरे सचिन, आता तरी बास कर किती पाणी नासार करायचं. मामा तिकडे टँकरने पाणी मागवल्या, ती बिल बघून आले आता, आणि तुम्ही इकडे पाणी असे नासारी करताय का? जरा तरी गांभीर्य ठेव की जरा. हो घ्या बसा तुम्ही. अरे टाक्या बघितलं का टाक्या? आत्ता पाऊस पडेल, टाकी भरेल बघा. होय होय, पाऊस पडतोय. असं एक घर पाण्यावर येतात आणि तिकडे निघून जात्या. तुझ्या टाक्या भरत बसतो. सचिन जरा ये खाली, बस काय तर सांगायचं हे सांगतो तुला. काय सांगायचं सांग तुझे खाली. बघितलं शिवाजी सचिन कसं करतोय? वर सगळं प्लॅस्टिक ते सगळं निसर्गाचा गाळा ओढला आहे आपण. आणि आमच्यातच नाही, सगळे घरोघरी मातीचे तुम्ही काय करायचं? आता तो आपल्याला एक थेंबासाठी रडणार बा मामा. एक एक थेंबाचं रडणार हे तर खरंच आहे. अरे सचिन, आता तरी सुधार. सगळीकडे प्लास्टिकचा कचरा, त्या नदीच कचरा आताच बघून आलोय, आणि तू पाण्याने नासारी करतोयस. हे काय बरोबर नाही बाबा. नासाडी करते एकटाच करतोय. सगळ्यांनी सुधारायला पाहिजे. मग माझ्यावरती आरोप करा म्हणा तुम्ही. जो आरोप करत नाही, फक्त तुला समजून आलं की तुझ्यापासून सुरुवात झाली ही बरी. आपण काय करतो त्याच्यावर सगळं अवलंबून असते. पहिला आपण चालू पाहिजे, जे काय करते ते त्यांची ती सुधारते की. मग या पृथ्वीची काळजी सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. यायलाच पाहिजे. वसुंधरा सगळी आपलीच आहे ना ही. वसुंधरा आपल्या वसुंधराला जर दाखवायचं झालं, हिरवगाळ ठेवायचं झालं, पाणी खाली मोडायचं पाहिजे असलं तर हे करणं गरजेचं आहे. गेल्या वर्षी बी पाऊस नाही. आणि त्यात आणि एक सिमेंटचं असतं, प्लास्टिकचा कचरा, त्यामुळं कसं होणार? मग कचरा काय मी एकटाच करतोय? आणि खरं म्हणत नाही तसं, पण तू करू नको मी सगळं त्याला सांगता येईल. आपण काय करायचं मग दुसऱ्या काय सांगायचं आम्ही? तुझे म्हणून सुरुवात करते. असंच करता तर आमदा पण पाऊस पडले का नाही काय सांगता येत आलंय. वचून देण्याला जागवायला नसलं तर सगळ्यांनी सुटीने वागायला पाहिजे. माझी चूक मला कळण्यात त्याला. होय, या वसुंधरेची काळजी आपणच घ्यायला पाहिजे. एकीकडे प्लास्टिकचा कचरा, नदी प्रदूषित. वसुंधरा वाचवायची असेल तर झाडं लावली पाहिजे, तर आपल्याला पाऊस नक्की भेट. तरच आपली वसुंधरा वाचू शकेल.